जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश। मालनगाव धरणातील पाणी अखेर सोडले। 17 गावांच्या पाणीटंचाईवर दिलासा। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिक, शेतकरी आणि पशुधन पाण्यासाठी हवालदिल झाले होते। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालनगाव धरणातील पाणी सोडण्यासाठी आज जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून प्रशासनाने धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मालनगाव धरण परिसरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून गुरेढोरांनाही पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता साक्री पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बाबुल यांच्या नेतृत्वाखाली PSI प्रसाद रौंदळ, राजू जाधव तसेच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता। या आंदोलनात तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बापू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, युवराज महाले, संजय गांगुर्डे यांच्यासह युवक व स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी मालनगाव धरणातील पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्रव्यवहार केला होता, तरी देखील पाणी सोडण्यात आले नाही। आज जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, त्यानुसार संबंधित पाटबंधारे विभागाला आदेश प्राप्त झाले। अखेर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। साक्री तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी उभारलेल्या या जलसमाधी आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला, त्यामुळे 17 गावांतील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे। साक्री प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मालनगाव धरणातून ग्रामीण गावांसाठी पिण्याचे पाणी सोडण्यात आलेले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून प्राप्त होताच पाणी सोडण्यात आले। आता जसं फ्लो राहील तसं। साक्री तालुक्यातलं मालनगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी गुरेढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं, अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी मालनगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाड, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, सुरपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं बंद। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं, बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं, परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालनगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवाट भटकत फिरावं लागतंय, याची दखल नाही घेणाऱ्या या शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेल्या 1 तासापासून पाण्यात आंदोलन करत होतो, जल आंदोलन करत होतो। आणि आमचा निर्धार आम्ही व्यक्त केला प्रशासनाकडे की आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी निघणार नाही, आणि जर 12 वाजेपर्यंत पाणी सोडलं नाही तर या ठिकाणी आम्ही जलसमाधी घेण्याची आमची तयारी आम्ही लोकांच्या पिण्याच्या। साक्री पोलीस स्टेशनचे सगळे प्रभारी पोलीस अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेत। महसूल विभागाच्या तहसीलदार महोदयांचाही मेसेज आला आणि या ठिकाणी भ्रमणध्वनीमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमाने आदेश आता काही क्षणापूर्वी पारित झाला। आणि प्रशासनाचं म्हणणं होतं की आता आदेश आला, तुम्ही आंदोलन स्थगित करा, पण आम्ही म्हटलं आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी हलणार नाहीत। आणि अशा पद्धतीचं
आमचा प्रशासनाने पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली. आमच्या खासदार महोदयांच्या आमच्या प्रतिनिधींची लोकांच्या वतीने जी विनंती केली त्याची दखल घेतली आणि उशिरे का असेना प्रशासनाने या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पाणी सोडलेलं आहे. परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की हे पाणी फक्त 2 दिवस शोसाठी सोडू नका, ते शेवटच्या घटकापर्यंत कावठ्यापर्यंत भांडणा गावापर्यंत हे पाणी सोडेपर्यंत हे पाणी सोडलं पाहिजे. आणि काही प्रमाणात आमच्या बुडकीखडी देवेलपर्यंतही पाण्याची टंचाई आहे. ओझरपाडा वगैरे या गावांपर्यंत तिथेही हे पाणी पोचलं पाहिजे. आणि नुसता हा प्रश्न नाही आहे मित्रांनो, असाच लाठीपाडा धरणाचाही पाण्याच्या त्या काटवान भागातून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. जामखेली धरणाच्या तिथूनही पाणी सोडण्याची मागणी आहे. मग लोकांचे काही अंत पाहत आहे का हे प्रशासन? आंदोलनाची वाट पाहत आहे का? काही मोर्चा पाहत आहेत का? आम्हाला हे पाणी त्या लाठीपाड्याचं पण सोडलं गेलं पाहिजे, जामखेलीचं पण सोडलं पाहिजे. आणि आता जूनचा आज 6 तारीख आला, त्याच्यामुळे लोकांचा अंत न पाहता पाणी सोडावं. आणि एक ज्वलंत आमची मागणी आहे की याच ठिकाणी याच नदीवरती 100 MCFTचं एक काबऱ्या खडक नावाचं धरण आहे आणि गेल्या 5 वर्षापासून या प्रशासनाच्या धीम्या गतीने ते काम वेष्टीवेरचं चालू आहे. आमची मागणी आहे की एक काबऱ्या खडक धरणाचं पाणी यावर्षी पावसाळ्यामध्ये अडवलं गेलं पाहिजे. आमच्या खासदार महोदयांनी DPTC मध्ये दिशा समितीमध्ये हा विषय घेतला, परंतु खेदाने नमूद करावं वाटतं की इतिवृत्तामध्ये सुद्धा लोकांच्या या मागणीचं दखल घेतलंय. खोटं वृत्त लिहिलं जातं. आम्हाला जी माहिती मिळाली इतिवृत्तामध्ये नोंद घेतली गेली नाही.